नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आशा करते तुम्ही सर्व आनंदात आणि सुखात असाल. मित्र आणि मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो, आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे, म्हणजेच दत्त जयंती. मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणूनच ओळखली जाते आणि संध्याकाळी मार्गशीर्ष पौर्णिमेत दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. आज ठिकठिकाणी दत्तोत्सव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गावोगावी दत्तांचं मंदिर असतं. मीही लहानपणी माझ्या आईला सासवडला गुरुदत्तांचं एक फार प्रसिद्ध मंदिर आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्ही जरूर तिकडे जा आणि गुरूंचीच कृपा म्हणा की मी अगदी नरसोबाच्या वाडीलाही जाऊन आलेली आहे आणि जिथे माझी आई जायची 108 प्रदक्षिणा घालायची, त्या सासवडच्या दत्तगुरू मंदिरातही मी मुलांसहित जाऊन आलेली आहे. तर फार बरं वाटतं. दत्त मंदिरात अवश्य जावं. मी जिथे राहते त्या माझ्या ऐरोली शहरातही फार सुंदर दत्त मंदिर आहे आणि मलाही तिथे जायला आवडतं. आज तिथे मोठा उत्सव आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, आणि तिकडे आज इतका मोठा उत्सव आहे की दरवर्षी तिकडे मला कारण वर्षातून एकदा दत्त जयंती साजरी होते, तर अर्थात तुम्हाला तुमच्या त्या विभागात खूप सारी अशी त्या मंदिरात गर्दी असते. लाईन लावून दर्शन घेतलं जातं. प्रत्येक वर्षी मला सहज होत नाही आहे, परंतु मी सकाळी जाऊन दर्शन घेते किंवा दुपारी घेते. मोस्टली मी संध्याकाळी नाही जात, कारण असं वाटतं की आपण दुपारी दर्शन घेतलं तर जरा व्यवस्थित दर्शन घेता येतं. पण आजच्या या श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्म झाला, या स्थितीला दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य असे म्हटले जाते. तर ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांच्या पोटी श्री दत्तगुरूंचा जन्म झालेला आहे. दत्त म्हणजे दाता आणि अत्रिय याचा अर्थ ऋषी. तर यांना पर्यावरण शिक्षणाचे गुरु मानले जाते. श्री गुरुदत्त स्वामींना त्यांना त्यांच्या सभोवतालाच्या परिसराचे निरीक्षण करून ज्ञानप्राप्ती झाली, ज्यामुळे त्यांना 24 गुरु मिळाले. एक आदर्शवाद संन्यासी कसा असावा हे श्री दत्तगुरूंकडे पाहिलं की कळतं मित्रांनो. त्यांना 24 गुरु लाभले आणि ते योगाचे अधिपती म्हणून ओळखले जातात. योग. तर पिता महर्षी अत्री आणि देवी अनुसूया यांच्या पोटी श्री दत्तगुरू स्वामींचा जन्म झाला. तर अशा श्री दत्तगुरू स्वामींना नमस्कार. आणि आपण सर्वांनीही जरूर दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. मित्रांनो, आज एक नक्षत्र पण आहे आणि ते नक्षत्र फार खास आहे. ते आहे कृतिका नक्षत्र. तर माझा 24 नक्षत्रांचा व्हिडिओ जरूर पहा याच सुनीता सावंत चॅनलवर. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज तिथी 14 आणि 15 आहे मार्गशीर्षची, एकत्र लागली ना. तर 14 आणि 15 तिथी असल्या कारणानं मार्गशीर्ष तिथी शुक्ल. तर माझी एक तुम्हाला आवर्जून सांगणं आहे की जरूर दत्त मंदिरात जा. आणि अजून एक सांगते की आज ज्या नक्षत्र आहे हे कृतिका आहे, जे अग्नितत्वाचं नक्षत्र आहे आणि 27 नक्षत्रांपैकी हे 3रं नक्षत्र आहे. आणि या नक्षत्राचं तुम्हाला माहिती आहे अग्नी आहे. अग्नितत्वाचं हे नक्षत्र आहे कृतिका. आजच्या दिवशी जन्मलेलं बालक फार फार म्हणजे फार नेतृत्व गुणामध्ये असं संपन्न असतं. तर आता हे 3रे तर मी बोललेली आहे आणि अग्नितत्वाचा आहे आणि याचा स्वामी ग्रह आहे रवी ग्रह आणि नक्षत्राची देवता आहे अग्नी. तर 4 चरणापैकी एक चरण, कुठल्याही राशीचे 4 चरण असतात, त्याचं हे एक चरण मेष राशीत असतं. आजचे जे नक्षत्र आहे
तर आज जी बालकं जन्मली असतील ती फारच म्हणजे अशी नेतृत्व आणि खूप तेजस्वी मानलं जातं. तर याचं वैशिष्ट्य हेच आहे की आजचे जे नक्षत्र आहे हे तिसरे नक्षत्र आणि संबंध कार्तिक महिन्याशी आहे ना, कार्तिक, आणि ते तेजस्वी मानले जाते. या नक्षत्राला पाश्चात्य खगोलशास्त्रात प्लीॲड्रेस असंही म्हणतात. प्लीॲडेज असंही म्हटलं जातं किंवा 7 सिस्टर्स असंही म्हटलं जातं. 7 सिस्टर्स. तर व्यक्तिमत्व आणि स्वभाव तर आता मगाशीच म्हटलं की नेतृत्व गुण आणि धैर्यवान स्वभावाची बालकं आजच्या दिवशी जन्मतील ती असतील. तर यांचा स्वभाव अतिशय हे गतिमान आणि अग्नितत्वाला म्हणजे ऊर्जावानच असतात. अग्नी म्हणजे काय, आपण ऊर्जा देतो, ऊर्जा. तर आध्यात्मिक मात्र असतं. यांचा कल आध्यात्मिक. आता आपले गुरुदेव दत्त स्वामीसुद्धा आध्यात्मिकच होते. तर आध्यात्मिक प्रयत्नांकडे त्यांचा कल अधिक असतो. आणि कृतिका नक्षत्रासाठी ज्येष्ठा नक्षत्र हे आदर्श जीवनसाथी मानले जाते. म्हणजे ज्यांचं कृतिका नक्षत्र आहे तर त्यांना ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेलीच व्यक्ती विवाहात अतिशय म्हणजे चांगली असते. चांगली म्हणजे अशी आदर्श जीवनसाथी मानली जाते. आणि रोहिणी, श्रवण, स्वाती किंवा उत्तरा भाद्रपद ही नक्षत्र आव्हानात्मक ठरू शकतात. तर ज्यांच्याकडे म्हणजे कसं असतं, एकाचं नक्षत्र, एकाची राशी जर कमजोर असेल तर त्याला आव्हानात्मक जोडी दिली तर मग तो संसार टिकतो. म्हणजे रथाची 2 चाकं कशी, एक चपळ असेल तर एक थोडंसं संत असतं. म्हणजे ते एकमेकाला संतुलित करूनच चाललेले असतात. तशी आजचे कृतिका नक्षत्राचं वैशिष्ट्य आहे. आजचं नक्षत्र कृतिका आहे. तर तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आज जर 4 डिसेंबर आहे आणि 2025चा आजचा हा दिवस फारच सुंदर आहे. तर आज दत्त जयंतीला आज जरूर तुम्ही सर्वांनी जा. आणि अजून एक सांगायचं होतं की बरेचसे लोक असे मी पाहिलेत की प्रत्येक घराण्याला एक परंपरा आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या भारतात, आपल्या हिंदू संस्कृतीत एक अशी परंपरा आहे की प्रत्येक असे एक संप्रदाय असतात. दत्त संप्रदाय आहे. प्रत्येक गुरूंची प्रत्येक अलग अलग संप्रदाय आहे. परंतु प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं की मनुष्य जीवनात सुख, शांती, समाधानानं कसं राहता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. तर ज्या घराण्यामध्ये काही वंशदोष असतो, काही अशी वंशाला एक अभिशाप असतो, काही शाप असतो, काही एक असं विशिष्ट काही असं आपण बघतो, तर अशा लोकांनी दत्त उपासना जरूर करावी. त्याचा फायदा होतो. आणि व्यक्तीला जीवनामध्ये ज्या वेळेला अध्यात्माकडे ओढ असलेले व्यक्ती तर ते असे संन्याशीसारखेच वागतात. परंतु काही घरामध्ये की नाही अशीही अपत्ये जन्मतात की जे अध्यात्म असूनसुद्धा ते सांसारिक जीवनात असतात, परमार्थ साधून म्हणतात ना. परंतु काही एक अशी वंशवेल असते की जी कुठेतरी तीच रिपीट क्रिया चालू असते. हे मी फार जवळून अनुभवलेलं आहे. तर माझी आईसुद्धा 108 प्रदक्षिणा घालायला जायची तिकडे सासवडला, पुणे येथे सासवड ठिकाणी ते मंदिर आहे. फार सुंदर मंदिर आहे. मी गेली आणि माझी तिथे चप्पल हरवली. कोणीतरी ती चप्पल घालून गेलं. मी पुण्यावरून अशीच गेले जास्त नाही, आता आई नाही आहे मित्रमैत्रिणींनो. आई माझी स्वर्गवासी होऊन तिला झालेत 1-2 वर्ष, 3रं वर्ष चालू आहे याच महिन्यात डिसेंबर. तर आम्ही स्कूटरवरून दिवे घाटातनं माझ्या मोठ्या भावानं आम्हाला सर्वांना घेऊन गेला. संध्याकाळची वेळ, छान आरती मिळाली. तर मग आम्ही म्हटलं की आई तू याच मंदिरात यायचीस का गं? तर बोलली हो, म्हणूनच तुला घेऊन आले. छान वाटलं, खूप सुंदर आहे मंदिर. माझी मुलं आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि माझी तिथे चप्पल हरवली. तर माझा भाऊ बोलला चांगलं असतं. अरे पण म्हटलं मी बिना पाया चप्पलची. तर ती एक आठवण आहे.
आणि दुसरं असं आहे की कृष्णकाठचं आपलं नरसोबाची वाडी, ज्याला आपण दत्ताची वाडी म्हणतो किंवा नृसिंह वाडीही म्हटलं जातं, पण ग्रामीण भाषेत नरसोबाची वाडी असं म्हटलं जातं. तर तिथे मी त्यांच्यासोबत गेलेली आहे. आम्ही दोघं, आमचा मुलगा जतीन लहान होता, साधारण काहीतरी त्याला बोलताही येत नव्हतं, चालताही येत नव्हतं. तर त्यावेळेला आम्ही तिकडे जाणं झालं. तर बरेचसे लोक असे आहेत की घराण्याला काही दोष असतात तुमच्या, तर तिथे जायचं असतं. पण आम्हाला त्यावेळेला हे ज्ञान नव्हतं. ज्या वेळेला आम्ही गेलो, आम्ही सहज गेलो. भावाला म्हटलं कुठे रे जायचं फिरायला, तर बोलला की इकडून आईयांना अगदी सायकलवर जातात, फार जवळ आहे इथे नरसोबाची वाडी. तर मग वडील बोलले की हिला घेऊन जा आणि जावयांना, म्हणजे माझ्या मिस्टरांना. मग आम्ही तिकडे जवळच असं वाहनं तिथे खूप असतात, तिथेच आसपास माझे आई वडील राहत होते, त्यामुळे निमित्तानं माझं जाणं झालं. तर फार छान दर्शन झालं. नदीकिनारी सुंदर असं औदुंबरा खाली मंदिर आहे, ते फोटोज वगैरे काढले तिथे, छान. तेव्हा वाटलं नव्हतं. नंतर मग असं आत्ता कसं, ज्या वेळेला आपण तरुण असतो, आपण आपल्याच जगामध्ये आपल्या संसारात असतो, पण ज्या वेळेला आपली मुलं मोठी होतात, तरुण होतात, मग त्यावेळेला आपल्यालाही अध्यात्म कळतं, आपली अध्यात्माकडे रुची वाढते. आपल्या घराण्यात वंशात काही प्रॉब्लेम्स, काही परंपरा असतात, तर मग आपण त्याच्यावर लक्ष देतो. तर शेवटी मनुष्य जीवनामध्ये जीवन जगत असताना हे सगळं साहजिक आहे या गोष्टी. तर अशा त्रिगुणात्मक गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, असे तिघांची त्रिगुणात्मक अशा या श्री दत्तगुरूंना माझा नमस्कार. मी आजचा हा व्हिडिओ इथेच कंप्लीट करत आहे. सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खरं असतं आपण पर्यावरणवादी राहावं. पर्यावरणवादी म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, सगळ्या आपल्या संत महान परंपरा आहेत, आपल्या गुरूंच्या महान परंपरा आहेत. तर या सगळ्या साधू संतांच्या या वनातूनच आलेल्या आहेत. आपण सगळे ऋषीमुनींचे वंशज आहोत. आपण ऋषींच्या वंशातून आपली ही पुढे अशी वाढ आहे. हा मानव धर्म आहे. तर म्हणून हा जो संप्रदाय आहे हा फार मोठा आहे, खूप महान परंपरा आहे. या संप्रदायाचा अभ्यास करणं इतकं सोपा नाही आहे. म्हणून आपल्या छोट्याशा बुद्धीला मी इथेच विराम देते आणि आपल्या सर्वांची रजा घेते. तर अशीच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, अशी आपणास मी विनंती करते. थँक्यू फॉर वॉचिंग.